नमस्कार मित्रांनो, आपण मागच्या जे आपण लेसन्स बघितले त्याच्यामध्ये लोशो ग्रेड बद्दल आपण बघितलं होतं. आपला हा जो कोर्स आहे बेसिक न्यूमरोलॉजीचा, याच्यामध्ये आपण नंबर सिस्टीम बद्दल याच्या आधी एक्सप्लेन केलेलं आहे. 1 ते जे 9 असे जे नंबर्स आहेत आणि त्यांच्यावर रूल करणारे जे प्लॅनेट्स आहेत, म्हणजे 1 साठी सन आहे म्हणजे सूर्य आहे, 2 साठी मून आहे, 3 गुरु, 4 राहू, 5 मर्क्युरी, 6 शुक्र, 7 केतू, 8 शनी आणि 9 म्हणजे मार्स म्हणजे मंगळ. तर आपण त्याचे मागच्या वेळेस त्याच्या कॅरेक्टरिस्टिक्स, त्याच्या क्वालिटीज ह्या सगळ्या आपण मागच्या वेळेस एक्सप्लेन केल्या. आणि हे जे 9 प्लॅनेट्स आहेत किंवा 9 नंबर्स आहेत, हे एका चार्टमध्ये आपल्याला प्लेस करावे लागतात. तर जसं न्यूमरोलॉजीमध्ये वैदिक न्यूमरोलॉजी आहे, त्याच्यानंतर लोशो ग्रेड म्हणजे चायनीज न्यूमरोलॉजी आहे. तर आपण त्याच्यातली जे चायनीज न्यूमरोलॉजी जी आहे त्याच्यामधला जो लोशो ग्रेड आहे तो आपण या आपल्या कोर्समध्ये कव्हर करणार आहे आणि त्याचा आपण एक एक त्याला एक्सप्लेन सध्या करणं आता आपलं सध्या सुरू आहे. तर आता आपला आजचा जो विषय आहे त्याच्यात सगळ्यात महत्वाचा म्हणजे की जे नंबर्स आपण त्या दिवशी एक्सप्लेन करून सगळे बघितले, तर त्यांच्यामध्ये पण कॉम्पॅटेबिलिटी असणं आवश्यक असते. म्हणजे जसं 1 ते 9 नंबर आहे, तर 1 नंबरचं कोणत्या नंबर सोबत ते अनफ्रेंडली असतील, जसं 2 4 6 आहे, तर यांच्यासोबत ते कम्फर्टेबल राहत नाहीत, तर ते अनफ्रेंडली रिलेशन त्या ठिकाणी त्यांचे तयार होतात. तर आपण सगळ्यात पहिले कॉम्पॅटेबलचा जो चार्ट आहे तो एक्सप्लेन करू आणि त्याच्यानंतर मग जे लोशो ग्रेड आहे त्याच्यामध्ये जे प्लेन तयार होतात, म्हणजे हॉरिझॉन्टल प्लेन असतात आणि व्हर्टिकल प्लेन असतात, तर ते तुम्हाला आजच्या या टॉपिकमध्ये आपण कव्हर करू. तर आपण अंडरस्टँडिंग ऑफ कम्पॅटेबिलिटी याच्यामध्ये हा जो कम्पॅटेबिलिटीचा जो चार्ट आहे, या चार्टमध्ये नंबर 1 ते 9 पर्यंतचे सगळे नंबर्स लिहिलेले आहेत आणि त्याच्यासमोर तुम्हाला दिसते आहे हायली कॉम्पॅटेबल, नॅचरल आणि चॅलेंजिंग. तर एक नंबर जो आहे त्याचा हायली कॉम्पॅटेबल नंबर आहे त्यांच्यासोबत 157, कॉम्पॅटेबल आहे 3 आणि 9, नॅचरल 8 आणि चॅलेंजिंग 247. चॅलेंजिंग म्हणजे अनफ्रेंडली. नंतर आहे नंबर 2, त्याचा कॉम्पॅटेबल आहे, हायली कॉम्पॅटेबल आहे 248. त्यानंतर कॉम्पॅटेबल नंबर आहे 36 आणि नॅचरल आहे 9. त्यानंतर चॅलेंजिंग मध्ये आहे 157. नंबर 3 मध्ये हायली कॉम्पॅटेबल नंबर आहेत 3 6 आणि 9. त्यानंतर कॉम्पॅटेबल आहे 125, नॅचरल कुठलाच नाही आणि चॅलेंजिंग आहे म्हणजे अनफ्रेंडली आहे 478. त्यानंतर आहे 4 नंबर म्हणजे राहू, 248 हा हायली कॉम्पॅटेबल आहे, कॉम्पॅटेबल मध्ये 6 आणि 7 आहे, नॅचरल मध्ये कुठलाच नाही आहे आणि चॅलेंजिंग मध्ये 1359. त्यानंतर आहे नंबर 5 म्हणजे मर्क्युरी म्हणजे बुध, 157 इज द हायली कॉम्पॅटेबल. देन कॉम्पॅटेबल 248 and then natural, no planet is there. I think so, I am wrong. Sorry. Number 5 highly compatible number is 157, compatible 39, natural 8 आणि challenging म्हणजे 246. then number 6 शुक्र म्हणजे व्हीनस, हायली कॉम्पॅटेबल 369, कॉम्पॅटेबल 248, नॅचरल मध्ये कुठलाच नाही, देन चॅलेंजिंग मध्ये 157. त्यानंतर 7 नंबर म्हणजे केतू, 157 हायली कॉम्पॅटेबल, 4 कॉम्पॅटेबल, 9 नॅचरल अँड 2368 अनफ्रेंडली म्हणजे चॅलेंजिंग, नॉट कॉम्पॅटेबल. then 8248 is the highly compatible, then compatible number 6, then natural 1 and 5 and challenging 379. then last number is 9 म्हणजे प्लॅनेट आहे मार्स मंगळ, हायली कॉम्पॅटेबल आहे 369, कॉम्पॅटेबल आहे 15, नॅचरल आहे 27 आणि चॅलेंजिंग आहे 4 आणि 8. आता याचा वापर आपल्याला जो करतो आपण, हा वापर ज्यावेळेस प्रेडिक्शन आपण देतो
त्यावेळेस आपल्याला त्याची आवश्यकता पडते. म्हणजे तुम्हाला सांगायचं झालं तर जर समजा एखाद्याचा मुलांक डेट ऑफ बर्थ जी आहे, आपण याच्या आधी शिकलेलो आहोत किंवा मुलांक कसा काढायचा किंवा भाग्यांक कसा काढायचा, तर ज्या डेट ऑफ नंबर जे डेट ऑफ बर्थ जी असते त्याच्यामध्ये दोन आपल्याला प्रामुख्याने महत्वाचे नंबर मिळतात. एक म्हणजे मुलांक आणि एक म्हणजे भाग्यांक. आता मुलांक ज्याचा 1 असेल त्याच्यासोबत जे अनफ्रेंडली नंबर्स आहेत ते आहेत 2, 4, 6. म्हणजे भाग्यांक जर का समजा 4 आला आणि मुलांक जर का समजा 1 आला तर आपसातच त्यांची जी आपले व्यक्ती ज्याला म्हणू आपण ती, त्याच्यावर या दोन ग्रहांचा हे राहील म्हणजे प्रभाव राहील आणि ते अनफ्रेंडली असल्या कारणाने यांच्यामध्ये काही त्याला आपण म्हणू इनकॅपॅबिलिटी त्या ठिकाणी तयार होते. तर या कॉम्पॅटिबिलिटी चार्टच्या माध्यमातून आपण पुढे जे प्रेडिक्शन्स आहेत ते बघू आणि त्याच्यानुसार मग तुम्हाला कशा पद्धतीने आपल्याला या कॉम्पॅटिबिलिटी चार्टचा उपयोग होईल ते तुम्हाला पुढच्या याच्यामध्ये ते कळेल. यानंतर आहे आपण याच्या आधी आपण लोशो ग्रिड बघितला होता. लोशो ग्रिड मध्ये एक चार्ट तुम्हाला मी एक्सप्लेन केला होता. त्या चार्टची जी प्लेसमेंट असते ती फिक्स आहे. त्याच्यामध्ये पहिला जो याच्यामध्ये आपण नंबर प्लेस करतो तो 4, सेकंड 9 आणि 2, देन 3, 5, 7, देन 8, 1, 6. आता याची तुम्ही हॉरिझॉन्टल टोटल करा, व्हर्टिकल टोटल करा किंवा डायगोनली टोटल करा. तुम्हाला त्याची टोटल जी आहे ती कुठूनही जरी केली तरी 15 येते, म्हणजे 15 येईल आणि 15 म्हणजे 6 हाच या चार्ट मधला तुम्हाला या चार्ट मध्ये तुम्ही ज्यावेळेस कॅल्क्युलेट कराल त्यावेळेस तुम्हाला ते आढळेल. आता याच्यामध्ये काही प्लेन तयार होतात, जसं मेंटल प्लेन 492 म्हणजे पहिला मेंटल प्लेन आहे, दुसरा इमोशनल प्लेन आहे, तिसरा प्रॅक्टिकल प्लेन आहे. तर 492 चा मेंटल प्लेन, 357 चा इमोशनल प्लेन, 816 चा प्रॅक्टिकल प्लेन. तसेच व्हर्टिकल प्लेन सुद्धा याच्यामध्ये येतात. व्हर्टिकल प्लेन मध्ये 438 याला थॉट प्लेन म्हणतात, 4951 ला विल प्लेन म्हणतात आणि 276 ला ऍक्शन प्लेन म्हणतात. तर हे प्लेन आपण आता एक्सप्लेन करणार आहोत. तसंच याच्यामध्ये काही राजयोग तयार होतात, जसं 258 हा जो डायगोनल दिसतोय आपल्याला 258 हा एक राजयोग आहे. दुसरा गोल्डन प्लेन ज्याला म्हणतो आपण 456 हा एक राजयोग आहे. तर असे राजयोग सुद्धा आपण याच्या पुढे पाहणार आहेत. तर आपण याची सुरुवात आता आपण पहिले आपल्या पहिल्या प्लेन पासून करू, ज्याला म्हणतो आपण मेंटल प्लेन. मेंटल प्लेन आहे 492. आता 492 च्या क्वालिटीज आपण त्याच्यानंतर कॅरेक्टरिस्टिक्स आपण प्रत्येक नंबरची याच्या आधी बघितलेले आहे. आता यामध्ये व्हाय डिड द 492 प्लेन इज नोन ॲज द मेंटल प्लेन, त्याला का मेंटल प्लेन म्हणतात त्याचं एक एक्सप्लेनेशन पुढे आहे. नंबर 4 डिनोट्स टू प्लेन राहू. इट इज अ बिलीफ दॅट राहू प्लॅनेट गिव्स थॉट, कॉन्स्टंट आयडियाज, कंटिन्युअस आयडिया जनरेशन. तुम्हाला दिसणारे जे लोक असतील तुम्ही शक्यतोवर बघा की त्याच्या एक तर चार्ट मध्ये बर्थ चार्ट मध्ये पण 4 नंबर कुठून ना कुठून आलेला असेल. ॲज पर द इंडियन मायथॉलॉजी राहू डिड नॉट हॅव अ बॉडी. राहूला बॉडी नाही आहे, बरोबर. म्हणजे खालचा जो भाग आहे आपला धड ज्याला म्हणू आपण तो भाग नाही आहे. राहू वॉज हेड, त्याच्याजवळ फक्त काय आहे, हेड आहे. सो इट कॅनॉट टेक ऍक्शन, त्याच्यामुळे तो ऍक्शन घेऊ शकत नाही, तो फक्त आयडिया जनरेट करू शकतो, थॉट देऊ शकतो. इट कॅन ओनली गिव्ह थॉट्स अँड सो इट कॅन इन्क्रीज मेंटल स्ट्रेंथ. नंबर 9 डिनोट्स टू प्लॅनेट मार्स. मार्स इज द प्लॅनेट फॉर एनर्जी अँड ॲग्रेशन. याच्या आधी पण मी तुम्हाला सांगितलं होतं की मार्स जो प्लॅनेट 9 नंबरची जी एनर्जी आहे ती तुम्हाला शक्यतोवर असे लोक आर्मी, एअरफोर्स, त्याच्यानंतर पोलीस डिपार्टमेंट अशा ठिकाणी तुम्हाला जास्त सापडतील. त्यांच्यामध्ये एनर्जी आणि अग्रेशन हे प्रचंड असते. ऑल एनर्जी स्टार्ट्स फ्रॉम द माइंड ओनली, बरोबर. मार्स इज नॉट ओनली थॉट, इट इज द ऍक्शन ऑल्सो विच गिव्स पॉवर टू थॉट बाय कन्व्हर्टिंग इनटू ऍक्शन. आता हे सपोर्टिव्ह आहे. तुमचा जो 4 नंबरचा जो राहू आहे तो जर खूप आयडिया जनरेट करतो आहे, थॉट देतो आहे, तर त्याला कुठं ना कुठं तुम्हाला ऍक्शन मध्ये आणावं लागेल. याच्यासाठी हा 9 नंबर त्याला सपोर्ट करतो. देन नंबर 2 डिनोट्स द प्लॅनेट मून. मून प्लॅनेट कंट्रोल्स द थॉट्स ऑफ एव्हरी इंडिव्हिज्युअल. मून प्लॅनेटचं काम काय आहे,
की जे काय थॉट्स कंटिन्युअस आयडिएशन जे काय जनरेट होऊन राहिलेले आहे त्याला कुठेतरी कंट्रोल करणे. ऑल्सो द मून शोज इंडिव्हिज्युअल इंट्युशन पॉवर. अशा लोकांच्या जवळ एक इंट्युशन पॉवर असते. इंट्युशन पॉवर म्हणजे जर एखादा कोणी त्याला समोर काय होणार आहे, फ्युचरमध्ये काय होणार आहे, भविष्यात काय होणार आहे किंवा आत्ता काय होणार आहे, तर त्याची एक चाहूल त्याला लागते. तर ही जी पॉवर आहे त्याला आपण इंट्युशन पॉवर असं म्हणतो. मून इज द वॉटर एलिमेंट अँड एव्हरी पार्ट ऑफ द ह्युमन बॉडी इज 70% वॉटर. Moon is the fastest moving planet and the human mind has vibrant thoughts. All three planets affects the mental position. म्हणजे आता हा जो प्लॅनेट हा जो प्लेन आहे या प्लॅनचा जो अफेक्ट करेल तो तुमच्या मेंटल स्टेटसवर मेंटल पोझिशनवर तो अफेक्ट करतो ऑफ एव्हरी इंडिव्हिज्युअल. दॅट इज बिकॉज दिस प्लेन इज नोन ॲज अ मेंटल प्लेन. म्हणून त्याला आपण मेंटल प्लेन असं म्हणतो. आता व्हॉट इफ 492 प्लेन इज कम्प्लीट इन लोशू प्लेन. समजा एखाद्याचा बर्थ चार्ट आहे, त्या बर्थ चार्ट मध्ये जर का समजा 492 हा कम्प्लीट करत असेल, वरचा जो हॉरिझॉन्टल प्लेन आहे हा कम्प्लीट करत असेल, तर काय होईल? इफ समवन हॅज अ कम्प्लीट मेंटल प्लेन द पर्सन विल बी अग्रेसिव्ह अँड वन्स डिसाइड समथिंग ही कॅन गो माइल्स टू complete the task. The person will have a logical approach, good in calculation, and also he or she will have constant running thoughts in mind. Sometimes if a person does not have another positive numbers. आता मगाशी आपण जो 492 चं जे बघितलं त्याच्यामध्ये 9 असल्यामुळे अग्रेशन असेल, त्याच्यानंतर लॉजिकल अप्रोच असेल आणि कुठलंही टास्क कंप्लीट करण्याची त्याच्यामध्ये एक क्षमता असेल. द पर्सन विल हॅव लॉजिकल अप्रोच, गुड इन कॅल्क्युलेशन अँड ऑल्सो ही ऑर शी विल हॅव कॉन्स्टंट रनिंग थॉट्स इन माइंड. Sometimes if a person does not have another positive number in the grid, this plane can give stress also. आता प्रश्न आहे असा त्याच्यामध्ये की कंटिन्युअस जर का समजा आयडियाज येतात आहे, थॉट्स येतात आहे, तर त्यांना त्याच्यामुळं कंटिन्युअस त्या प्रोसेसमुळं पण त्याचा ब्रेन जो आहे तो एक्झॉस्ट होऊ शकतो आणि त्याच्यामुळं स्ट्रेस त्या ठिकाणी येऊ शकतो. म्हणून असं म्हटलेलं आहे की जर का समजा त्याला एखादा सपोर्टिव्ह प्लॅनेट जर का समजा त्या चार्टमध्ये नसेल तर मात्र अशा वेळेस त्याला हा त्रास होऊ शकतो. आता या सगळ्यांना बॅलन्स करण्याच्यासाठी जर समजा 3 नंबर आहे गुरुचा किंवा 5 नंबर आहे, हे जर का नंबर तुमच्या त्या चार्टमध्ये जर असेल तर हा प्लेन जो आहे याचा जास्त बेनिफिट तो व्यक्ती आहे किंवा तो जो इंडिव्हिज्युअल आहे तो त्या ठिकाणी घेऊ शकतो. म्हणून समटाइम इफ अ पर्सन डज नॉट हॅव द अनदर पॉझिटिव्ह नंबर इन द ग्रिड, this plane can give stress also, because once you have this plane completed, your mental situation will be very strong. Sometimes this will be tough for you to forget negative incidents. Sometimes it becomes very tough for you to forgive somebody because you keep thinking about the negative incidents. आता स्ट्रेस जो येतो तो निगेटिव्ह थॉट्समुळे येतो हे सगळ्यांना माहिती आहे. आणि जर का निगेटिव्ह थॉट्स जर का कंटिन्युअस चालत राहिले तर तो फ्रस्ट्रेशन मध्ये जाऊ शकतो, प्रचंड स्ट्रेस मध्ये तो राहू शकतो. म्हणून अशांना ती जी एनर्जी आहे निगेटिव्ह ती रिलीज करण्याच्यासाठी अशा नंबर्स, काही पॉझिटिव्ह नंबर जसं मगाशी सांगितलं की 3 नंबर आहे, 5 नंबर आहे, तर हे ते बॅलन्स करायचं काम त्या ठिकाणी ते करू शकतात. आता व्हॉट इफ 492 मेंटल प्लेन इज नॉट कम्प्लीट इन द लोशू ग्रिड, तर काय होईल? इफ ऑल 492 नंबर्स आर नॉट कम्प्लीट इन द ग्रिड, then the person can impulsive while talking. बरोबर, म्हणजे तो गोंधळलेला असेल, त्याला बोलताना त्याचा कॉन्फिडन्स नसेल, then they can have a lack of memory power आणि त्याची मेमरी पॉवर त्या तीव्रतेने ती काम करणार नाही. Also Rahu is air, Mars is fire and Moon is water. Air help fire to burn, but when fire increases more than limit, water helps to stop. आता हा जो 492 चा प्लेन आहे याचे हे बघा,
की एअर हेल्प फायर. आता एअर कोणता एलिमेंट आहे? राहूचा एलिमेंट आहे एअर. तर फायर टू बर्न, बट व्हेन फायर इन्क्रीजेस मोर दॅन लिमिट वॉटर हेल्प्स टू स्टॉप. वॉटर त्याला काय करेल? थांबवेल. सो इफ एनी ऑफ द नंबर्स विल बी मिस, द पर्सन मे लॅक बॅलन्स इन लाईफ. म्हणजे जर समजा याच्यापैकी जसं आता एक प्लॅनेट 33% ची एनर्जी स्वतःजवळ ठेवतो, तर 33 म्हणजे 492 अशी जर का टोटल आपण घेतली तर ती 100 होईल. जर याच्यातला एक प्लॅनेट जर का मिसिंग असेल किंवा एक नंबर जर का मिसिंग असेल तर त्याची एनर्जी त्याच्यामध्ये त्याला मिळणार नाही. तर मग तेवढं त्याच्यामध्ये जे पोटेन्शियल असेल ते तेवढं कमी होईल. त्याचा जो इफेक्ट आहे तो तेवढा 100% तुम्हाला मिळणार नाही. आता नेक्स्ट प्लेन आहे इमोशनल प्लेन. इमोशनल प्लेन नंबर आहे 3, 5 आणि 7. 3 म्हणजे ज्युपिटर, 5 म्हणजे मर्क्युरी आणि 7 म्हणजे केतू. Number 3 is planet Jupiter. Jupiter is considered the eldest family member. Here, emotional does not mean the sensitive plane. Sensitive plane नहीं है, बरोबर है, emotional है. Here, emotional means understanding the values and ethics of the family and others. समजा एखाद्याच्या चार्टमध्ये, ग्रिडमध्ये जर 3, 5, 7 असेल तर असे लोक शक्यतोवर आपली जी फॅमिली असेल, जे कुटुंब आहे किंवा समाज आहे, सोसायटी आहे, याच्या सोबत राहील. म्हणजे त्याच्यातल्या व्हॅल्यूज असतील, चांगल्या व्हॅल्यूज, एथिक्स, बरोबर आहे, याच्या सोबत तो ड्राईव्ह होईल. तो वेगळा विचार करून तो करू शकणार नाही. द एलिमेंट ऑफ ज्युपिटर इज वूड, विच कन्सिडर ॲज स्ट्रॉंग अँड रिलायबल. बरोबर. तर एक चांगली ऊर्जा, पॉझिटिव्ह ऊर्जा त्याला कंटिन्युअस मिळत राहील. कारण अशा ठिकाणी असे नंबर्स असे आहेत की 3 नंबर असल्यामुळे, गुरु असल्यामुळे, विच कॅन बी ट्रस्टेड टू टेक केअर ऑफ रिस्पॉन्सिबिलिटी. शोल्डरवर, स्वतःच्या शोल्डरवर रिस्पॉन्सिबिलिटी घेण्यासाठी तो तत्पर असेल. हू अंडरस्टँड द नीड्स ऑफ एव्हरीवन इन द फॅमिली अँड सराउंडिंग. फॅमिलीचा विचार करणारा असेल. आता नंबर 5 is planet of Mercury, which is considered as the smallest planet in our solar system and in numerology. This is considered as prince. आता बुध जो प्लॅनेट 5 नंबर म्हणजे बुध. आता बुध हा जो प्लॅनेट आहे हा सगळ्यात छोटा प्लॅनेट आहे, म्हणून त्याला प्रिन्स असं म्हटलेलं आहे. ही न्यूमरोलॉजी जी आहे त्याच्यामध्ये त्याला प्रिन्स असं म्हटलं आहे. तर 1 नंबर म्हणजे राजा, 2 म्हणजे राणी म्हणजे मून म्हणजे क्वीन, आणि प्रिन्स 5 नंबर म्हणजे प्रिन्स. अँड यंगेस्ट पर्सन ऑफ द फॅमिली विच हॅव ओन डिमांड्स. आता तो छोटा बालक आहे, छोटा मुलगा आहे, तर त्याच्या स्वतःच्या काही डिमांड्स असतील. अँड ऑलवेज क्रिएट अ गुड बॉन्ड विथ अदर्स. म्हणजे तुम्ही जर का बघितलं, घरामध्ये जर छोटा मुलगा असेल तर तो सगळ्यांशी कनेक्ट होतो, सगळ्यांच्या सोबत त्याचं एक चांगलं बॉन्डिंग असतं विथ अदर्स. अँड पजेस गुड कम्युनिकेशन स्किल. चांगलं कम्युनिकेशन स्किल त्याच्याजवळ असतं. पीपल हू हॅव धिस नंबर इन द चार्ट हॅव व्हेरी गुड कम्युनिकेशन स्किल्स. They don't have a fear of sharing their feelings with others. The element of Mercury planet is water. Like water can adjust in any size. They are comfortable with everyone, flexible with changes. Adding this number to the chart reduce anger and brings stability in life. म्हणून न्यूमरोलॉजी मध्ये सगळ्यात अशा कोणत्या नंबरला इम्पॉर्टन्स दिला आहे तर तो आहे 5 नंबर. आता तुम्ही जर का समजा एकूण टोटल त्या न्यूमरोलॉजी मध्ये जर बघितलं तर 1 to 9 मध्ये 5 नंबर हा मिडलला येतो. म्हणजे तो वरच्या 4ला कनेक्ट करतो आणि खालच्या 4ला पण कनेक्ट करतो. हे जे त्याच्यातल्या ज्या क्वालिटीज आहेत त्याच्यामुळे तो बॅलन्सचा नंबर म्हणून प्रमोट केला जातो आणि तो तुमच्या जीवनामध्ये स्टॅबिलिटी आणतो. असे लोक राजकारणामध्ये, बिझनेसमध्ये, मार्केटिंगमध्ये तुम्हाला शक्यतोवर सापडतील आणि तिथे ते चांगले एक यशस्वी सुद्धा असतात. नंतर आहे नंबर 7 इज द प्लॅनेट केतू, विच इज वन ऑफ द शॅडो प्लॅनेट.
This is considered as the lower part of the body, which does not have brain and eyes but has the heart to feel. आता राहू हा त्याला ब्रेन आहे, त्याला डोकं आहे, आणि याला जे आहे त्याला धड नाही आहे, पण याला धड आहे. त्याच्यामुळं याचा जो हृदय आहे तो हार्टनीच तो कनेक्ट करतो. त्याच्यामुळे त्याची एक इंट्युशन, त्याच्याजवळ पॉवर असते, त्याच्याजवळ सिक्स सेन्स असतो की ज्या सिक्स सेन्सच्या माध्यमातून तो हे सगळं जग बघू शकतो. which does not have brain and eyes but has the heart to feel others. That's why people with this number in their Loshu grid may have the influence of others in their life. As it said, people who can't see have a sixth sense and can feel things better than others. People with number 7 in their grid have a strong sixth sense. They are always curious to know every secret. आणि ते अतिशय क्युरियस असतात. जे सिक्रेट जे असतात त्यांना डिकोड करायचं काम 7 नंबरचे लोक जे असतात ना, ते रिसर्चर असतात. त्यांना असे जे काही सिक्रेट्स असतात त्या चांगल्या डिकोड करायला आवडतात. म्हणून हा नंबर अकल्ट सायन्सचा नंबर सुद्धा आहे की त्यांना युनिवर्स मधल्या ज्या गोष्टी आहेत त्या डिकोड करणं त्यांना जास्त आवडतं. द एलिमेंट ऑफ केतू इज अर्थ which keeps them grounded. They become support for others. What if 357 emotional plane is complete in the Loshu grid? जर हा 3 पूर्ण जर का कंप्लीट करत असेल प्लेन 357 चा तर काय होईल? If the emotional plane is complete in everyone chart, the person will have the power to deal with every tough situation in the life. जर हा प्लेन कंप्लीट होत असेल तर असा व्यक्ती बॅलन्स असतो आणि कोणत्याही सिच्युएशन मध्ये तो स्वतःला सावरू शकतो. देअर डिसिजन मेकिंग पॉवर विल बी व्हेरी गुड. मगाशी जसं सांगितलं मी की पास असल्यामुळं 5 असल्यामुळे त्याची डिसिजन मेकिंग पॉवर त्याच्यामध्ये स्ट्रॉंग असते. दे विल अंडरस्टँड अदर्स फिलिंग्स अँड इमोशन्स. ऑल्सो दे विल रिमेन क्लेम व्हाईल डीलिंग विथ टफ पीपल. दे विल हॅव इंटेलिजन्स विथ इंटेलेक्च्युअल. आता व्हॉट इफ 357 इमोशनल प्लेन इज नॉट कंप्लीट इन द लोशो ग्रिड? तो जर का नसेल तर काय? इफ एनीवन डज नॉट हॅव अ कंप्लीट ग्रिड देन द पर्सन कॅन हॅव अन इम्बॅलन्स लाईफ. मगाच्या याच्यामध्ये जर असेल तर बॅलन्स लाईफ आणि जर नसेल तर इम्बॅलन्स असेल त्याच्या लाईफमध्ये. एस्पेशली इफ नंबर 5 इज मिसिंग. मगाशी मी जसं सांगितलं की 5 हा प्राईम नंबर आहे. तो सगळ्या यांना कनेक्ट करतो. कम्युनिकेशन स्किल खूप चांगलं असतं, त्याचे फिलिंग खूप चांगले असतात, डिसिजन मेकिंग पॉवर असते, त्याच्यानंतर इंटेलेक्च्युअलिटी असते, इंटेलिजन्स असतो. अशा इतक्या चांगल्या सगळ्या बेटर क्वालिटीज सगळ्या त्या 5 नंबरमध्ये आहेत. त्याच्यामुळं जर 5 जर का समजा मिसिंग असेल तर तो पूर्ण इम्बॅलन्स राहील त्याचा प्लेन. Because of water element and 5 comes to the center of the Loshu grid, if the number is missing, the person will not have a good balance in life. If number 3 is missing, person can take an immature decisions. And if 7 is missing, the person can become selfish also. They will find selfish people around. बरोबर? तर या आता जे आपण प्लेन बघितला हा 357 चा प्लेन बघितला. या प्लेनच्या नुसार आपल्याला एक चांगलं बॅलन्स लाईफ जगण्याच्यासाठी 357 हे नंबर्स जे आहेत हे चांगले सपोर्ट करतात. आता नेक्स्ट आपला प्लेन आहे तो आहे प्रॅक्टिकल प्लेन. पण हा हॉरिझॉन्टल प्लेन मधला आहे, सगळ्यात खालचा लास्ट 816. याला प्रॅक्टिकल प्लेन का म्हणतात ते बघूया आपण. Why did 816 is known as practical plane? Number 8 is the number of planet Saturn, which is known for the good god of justice. आता 8 नंबर म्हटला आणि तो ग्रह येतो सॅटर्न म्हणजे शनी. आता शनी जो आहे तो स्लो प्लॅनेट आहे, म्हणजे स्लो स्पीडचा प्लॅनेट आहे. तो 2.5 वर्ष लावतो एक कंप्लीट एका घरातून दुसऱ्या घरामध्ये जायला. तर
ही जी त्याची स्पीड आहे त्याच्यामुळं तो एक्सपेक्ट करतो की समोरच्याने प्रचंड वर्क करावं, हार्डवर्क करावं, जेन्युइनली करावं. तर आणि तो जस्टिस देणारा म्हणजे न्याय करणारा त्याला ग्रह म्हणून मानलं जातं. म्हणून त्याच्या चार्टमध्ये 8 नंबर असेल तर त्याच्यासाठी हू गेव रिझल्ट फॉर युअर ॲक्शन, तुम्ही जे काय ॲक्शन कराल त्याच्यावर तो तुम्हाला चांगला रिझल्ट त्या ठिकाणी देईल, जस्टिस तो करणारच. Also Saturn has slow speed and the element of Saturn is air. Saturn has an existence in every bit of your life. आता 8 झाला. नंतर आहे नंबर 1 is the planet of sun, which is known as the ruler of all solar system. राजा म्हणून त्याला राजा म्हटलेला आहे 1 नंबरला. हा सोलर सिस्टीमचा रूलर आहे. सन हॅज अथॉरिटी, पॉवर अँड रिस्पॉन्सिबिलिटी. बरोबर आहे. तुम्ही शक्यतोवर जर का 1 नंबरची लोक बघितले तर मंत्री असू शकतात किंवा अधिकारी असू शकतात, मोठ्या मोठ्या चांगल्या पोझिशनवर ते कंट्रोल करणारे असू शकतात, चांगले लीडर असू शकतात, जे लीड करू शकतात. म्हणजे अथॉरिटी आहे, पॉवर आहे, रिस्पॉन्सिबिलिटी आहे. ऑल्सो द सन इज अन एलिमेंट ऑफ फायर विच रन्स इनसाइड ऑफ एव्हरीवन ॲज अ सोर्स ऑफ एनर्जी टू वर्क. आपल्याला जी एनर्जी पाहिजे असते त्याच्यासाठी सन, सूर्य हा अतिशय आवश्यक आहे. नंबर 6 is for the planet Venus, which is known as Guru for evils. त्याला दैत्य गुरु म्हटलेला आहे. म्हणजे जो आपला 3 नंबर म्हणजे आपला बृहस्पती जो आहे तो गुरु आहे आणि शुक्राला दैत्य गुरु म्हटलेला म्हणजे राक्षसांचा गुरु म्हटलेला आहे. नंबर 6 is for the planet Venus, which is known as Guru for evils, but who sees the opportunities and grab them. परंतु जर का समजा शुक्र, व्हीनसची पॉवर जर तुमच्या जवळ जर नसेल तर तुम्हाला तुमच्या ह्याच्यामध्ये अपॉर्च्युनिटीजचा अभाव असेल, म्हणजे संधी येणार नाहीत. त्यानंतर जर आली तर ती पकडण्याची क्षमता त्या 6 नंबर शुक्र तुम्हाला देतो. नेव्हर वेट फॉर अदर्स टू सपोर्ट यू, क्रिएट युअर ओन पाथ अँड शो अदर्स a good path. The element of Venus is earth, which helps to have good relations with neighbors and also with the partners. शुक्राचा अजून एक सगळ्यात महत्वाचा एक आहे की लक्झरीचा ग्रह आहे तो, व्हेकलचा ग्रह आहे तो. त्यानंतर फॅमिली ओरिएंटेड असे लोक जे असतात ते फॅमिली ओरिएंटेड लोक असतात. त्यांना चांगले त्यांचे जे नेबर्स म्हणजे शेजारी जे असतील त्यांच्यासोबत त्यांचे चांगले रिलेशन असतील, पार्टनर जो असेल त्यांच्यासोबत चांगले रिलेशन असतील. म्हणून 6च्या ह्या काही चांगल्या क्वालिटीज आहेत. आता 8, 1 आणि 6 या ठिकाणी आपण हे प्लेनचे काही हे बघितले. आता व्हॉट इफ 816 प्लेन इज कम्प्लीट इन द लोशो ग्रिड, तर काय होईल? तर 816 कम्प्लीट द पर्सन विल बी हार्डवर्किंग अँड डिसिप्लिन असेल and have own rule to rule over the world. त्याच्यामध्ये ती एक क्षमता येईल 1 मुळे की तो जगावर राज्य करू शकेल, रूल करू शकेल. नेव्हर डिनाईज फॉर वर्क, अंडरस्टँड ओन रिस्पॉन्सिबिलिटी. आणि 6 काय देईल? रिस्पॉन्सिबिलिटी. तो जबाबदारीपासून पळणार नाही, त्याचं भान हे 6 नंबर म्हणजे शुक्र त्याला देईल. आता जर समजा हा नसेल, 816 practical plane is not complete in Losho grid, then what happens? If any of these number are missing, the person will be lazy. असे लोक काय करतील? हार्ड वर्क नाही करणार. बरोबर आहे. त्याच्यानंतर चांगले रिस्पॉन्सिबिलिटीज ते शोल्डरवर घेऊ शकणार नाहीत. त्याच्यामुळं काय होईल? कसे होतील? ते लेझी बनतील. कॅन हॅव बोन रिलेटेड हेल्थ इश्यूज. अशा लोकांना हाडाचे जे इश्यूज आहेत म्हणजे बोनचे जे इश्यूज आहेत, हेल्थ इश्यूज, ते त्यांच्यामध्ये तुम्हाला सापडतील. चूज रॉंग डायरेक्शन अँड बॅड फ्रेंड्स अँड कंपनी. असे लोक शक्यतोवर तुम्हाला वाईट संगतमध्ये लागलेले तुम्हाला सापडतील. ऑल्सो दे माइट नेव्हर फाइंड रिझल्ट फॉर द एफर्ट. ओके. तर आज आपण कम्पॅटेबिलिटी ऑफ नंबर्स कव्हर केलं आणि त्याच्यानंतर
जे दोन प्लेन आहे आपले महत्वाचे, हॉरिझॉन्टल प्लेन आणि व्हर्टिकल प्लेन, याच्यामधला हॉरिझॉन्टल प्लेनचे मेंटल प्लेन, इमोशनल प्लेन आणि प्रॅक्टिकल प्लेन असे 3 प्लेन आपण या ठिकाणी कंप्लीट केले. आता नेक्स्ट जो आपला सेशन राहील त्याच्यामध्ये आपण व्हर्टिकल प्लेन आणि झोन डायगोनल प्लेन जे राजयोग दाखवतात ते आपण कंप्लीट करू. तोपर्यंत आपण इथेच थांबूया. थँक्यू. थँक्स अ लॉट.